हे पा आमचे नुकसान झालेले क्षेत्र. किती जणांना आठवतोय 9 मार्च 2014चा दिवस, ज्यावेळी बारामती आणि इंदापूरच्या या पुणे जिल्ह्यातल्या 2 तालुक्यामध्ये काही पट्ट्यामध्ये गारपीट झाली होती आणि प्रचंड मोठं नुकसान झालं. आता जो तुम्ही शेतकरी बघताय तो बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातला. रविवारी अचानक अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं या ठिकाणी मोठा तडाखा दिलाय. विशेषतः वडगाव निंबाळकर, निंबूत आणि या परिसरातील गावामध्ये गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय आणि गारपीट देखील कशा स्वरूपाची आहे पहा. ग्लोबल वॉर्मिंगचा एक मोठा तडाखा आता ग्रामीण भागातल्या शेती आणि शेतकऱ्यांना बसतो आहे आणि तो आकलनाच्या पेक्षाही पुढचा आहे. कारण एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई किती असते हे प्रत्येकाला माहीत आहे. परंतु वातावरणातील अनाकलनीय बदल सध्या शेतकऱ्यांच्या पात्र फारच अंगलट येतोय. वडगाव निंबाळकर, निंबूतसह परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अचानक आलेल्या गारपिटीमुळे हंगामी पिकांना देखील मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्यानं फळबागांचं देखील नुकसान झालंय. या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातलं हे चित्र अतिशय भयावह, धक्कादायक आणि भीतीदायक सुद्धा आहे. शेती अगोदरच लहरी हवामान आणि बाजारपेठामुळे अडचणीत असतानाच अशा प्रकारची एक मोठी विचित्र परिस्थिती शेतकऱ्यांपुढे ओढावली आहे.